अशोक खरातच्या मागे मोठी मंडळी आहेत, सरकार आहे, मुख्यमंत्री आहे, 40 आमदार. थोडक्यात सरकार अशोक खरातच्या मागे असं बोलतात. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदू बाबापेक्षा भोंदू बाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्त्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात. लक्षात घ्या. भोंदू बाबा तर आहेच, पण त्या भोंदू बाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, विधी करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलंय चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्याला अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल, प्रश्न विचारला पाहिजे की अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला. फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, अशोक खरात सारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोहोचला. हे देवेंद्रजींकडे कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जे या सरकारमध्ये, सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देतं. अशोक खरात मंत्रालयामध्ये कसा पोहोचतो, कसा पोहोचला, अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करू शकत होता, माहिती द्या ना आम्हाला. नुसते त्याचे ते व्हिडिओ पोलीस घेऊन चाललेत आणि कायद्याचा बालेकिल्ला अमुक अमुक जिल्हा, हा तपास फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संदर्भात. अनेक मंत्र्यांच्या कामामध्ये भोंदू खरातचा समावेश होता, सहभाग होता, तो इन्फ्लुएन्स करत होता असं तुम्ही म्हणालात. नक्कीच मुख्यमंत्री सुद्धा त्याच पद्धतीने म्हणतात की फोटो कोणाचा असू शकतो, परंतु त्याच काळातला महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या संस्थेचं काम करण्यात आलं होतं. पण त्यावेळेला कोणाचा प्रभाव. एक लक्षात घ्या, हा तुमचा प्रश्न अत्यंत चुकीचा आहे. हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. गुन्हा घडलाय त्या काळापासून मी हा विचार आपण केला पाहिजे. गुन्हा कधी घडलेत हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे. 1 वर्षभरात बरोबर आहे. आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे, तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवावादीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं. पाणी देणं हा गुन्हा आहे का. एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलंय, पूर्वी पाणी दिलं असेल, पण विषय तो नाही आहे. तुम्ही विषयांतर करू नका. माझा प्रश्न आणि माझे उत्तर अत्यंत शार्प आहेत त्या बाबतीत. माझं म्हणणं आहे की तुम्ही आत्ता सत्ताधारी जे मंत्री आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं, या ज्यांच्या काळात हे सगळं शोषणाचं कांड झालं महिलांच्या, ज्यांच्या काळात गुन्हा महत्वाचा कोणता आहे, महिलांचं शोषण हा सगळ्यात गंभीर गुन्हा आहे आणि तुम्ही पाण्यावरती जाताय. महिलांचं शोषण, महिलांना ब्लॅकमेलिंग, महिलांना धमक्या हा पहिला क्रमांकाचा गुन्हा आहे. त्यानंतर हे गुन्हे दडपण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, सरकारमधल्या लोकांनी,
हा त्याही पेशा भयंकर गुन्हा आहे. चर्चा याच्यावरच व्हायला हवी.